बिंदास बोलूंगा ठाकूर के बिंदास बोल मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र, पहिल्या गोष्ट अशी आहे की मी हा जो रिव्ह्यू आज करतोय तो फार उशिरा करतोय. ज्या फिल्मचा मी रिव्ह्यू करतोय ती फिल्म आहे सुशीला सुजित. काय झालं की थोडं कामाच्या व्यस्ततेमुळे मी हा सिनेमा पाहायला थोडा उशिरा आणि रिव्ह्यू करायचा राहून गेला होता. खरं तर मी जसं ट्रेलरमध्ये सांगितलं होतं की हा सिनेमा जबरदस्त आहे, हिट आहे, क्लासिक आहे फिल्म. पण प्रेक्षकांची पसंती आपल्याला या फिल्म रिलीज झाल्यानंतर दिसत नाहीये. पण खरं सांगू का, ही जी गोष्ट आहे खूप छान आहे. प्रसाद ओकने लिहिलेली गोष्ट आहे, दिग्दर्शित प्रसाद ओकने केलेलं आणि त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. प्रसाद ओक आहे, स्वप्नील जोशी आहे, सोनाली कुलकर्णी आहे, सुनील तावडे आहे, रेणुका दफ्तरदार ऍक्टर्स आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळतात. खरं तर या सिनेमाची गोष्ट छान आहे, या सिनेमाची स्क्रीन प्ले चांगला आहे आणि या सिनेमाची जी डायलॉग्स आहेत हे पण जबरदस्त आहे. संगीत चांगलेलं आहे. सिनेमॅटोग्राफी खास करून मी संजय मेमाणे या मराठीतल्या सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरची सिनेमॅटोग्राफी इतकी सुंदर आहे की काय सांगू तुम्हाला. एका घरामध्ये पिक्चर शूट झालाय आणि त्या घरामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं जे अँगल शूट केलेत ते लाजवाब आहेत. मुळात संजय मेमाणे हे जबरदस्त सिनेमॅटोग्राफर आहेत असं माझं मत आहे. आणि राहिला या सिनेमाबद्दलची गोष्ट जी आहे की एक नवरा आहे, जो म्हातारा आहे, त्याची बायको ही तरुण आहे, सुंदर आहे आणि जर सुंदर आहे, चुलबुली बायको आहे, साधी सरळ आहे, म्हणजे ते वेगळंच कॅरेक्टर आहे. आणि जर नवरा जो आहे तो थोडा संशयी आहे, तर अशा वेळेला जेव्हा नवरा ऑफिसला जातो आणि त्यांच्या घरी प्लंबर येतो आणि तो प्लंबर बेडरूम मध्ये आपल्या बायको बरोबर अडकतो, म्हणजे दरवाजा अचानक बंद होतो आणि मग काय घडणार आहे याबद्दल वितर्क लावणारा नवरा, संशय घेणारा नवरा, त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, अनेक व्हिज्युअलायझेशन तो करत असतो. अशी ही गोष्ट भेटलेली आहे. तर एक प्लंबर आल्यानंतर काय घटना घडतात या सिनेमामध्ये आणि कशा पद्धतीनं तिचा नवरा व्हिज्युअलाइज करत असून त्यामध्ये ती कॉमेडी करते. खरं तर सेक्शुअल कॉमेडी आहे थोडी आणि ती इंटरेस्टिंग आहे. खरं तर मला तर वाटतं की युथने हा सिनेमा बघायला पाहिजे. हा, आई वडिलांबरोबर नाही बघू शकत, पण तुम्ही कपल्स हा सिनेमा बघू शकता किंवा सिंगल जाऊन तुम्ही बघू शकता हा सिनेमा. खरंच ग्रेट सिनेमा आहे. माझ्या दृष्टीने हा सुंदर सिनेमा होता. का ऑडियन्सने त्याला लाईक केलं नाही हा माझ्यासमोरही प्रश्न आहे. पण खरंच तुम्हाला सांगू का, सोनाली कुलकर्णी एक वेगळ्या रोलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जबरदस्त वेगळा अभिनय म्हणजे तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल अशा पद्धतीचा अभिनय त्यांनी केलेला आहे. खूप छान कॅरेक्टर त्यांनी वर्कआउट केलेलं आहे. प्रसाद ओकने खूप सुंदर सिनेमा लिहिलाय, डिरेक्शन पण खूप छान केलंय, गाणी चांगली आहेत, म्युझिक चांगलं आहे या सिनेमाचं. खरं तुम्हाला सांगू का, हा सिनेमा तर हिट व्हायला पाहिजे होता असं माझा अनुमान. तर मी बिंदास बोलेन की हा सिनेमा सुपर डुपर हिट व्हायला पाहिजे होता. आय डोंट नो काय चूक झाली, पण मला तर हा सिनेमा खूप छान वाटतो. तुम्ही अवश्य जाऊन बघा हा सिनेमा, तुमचे पैसे वसूल होणार. सुशीला सुजित या टायटलमध्येच शीला जीत आपल्याला एक नाव दडलेलं आहे, तेही आपल्याला इथे दिसतं. पण याच्यामध्ये सुनील तावडेचा जबरदस्त परफॉर्मन्स आहे, जबरदस्त संशयी वृत्तीचा आणि व्हिज्युअलाइज करणारा नवरा आहे. तो बघायला तुम्हाला खूप आवडेल. त्यात डिरेक्शन पॉइंट ऑफ व्ह्यूने तो काय व्हिज्युअल करेल आणि तिथे घटनास्थळी काय घडतं हे सगळं बघण्यासाठी, म्हणजे डिरेक्टरने ज्या पद्धतीत ते सगळे सीन्स पेरले ते खूप छान आहेत. फक्त एकच गोष्ट की अडक सर्व्हाइव्ह करण्यासाठी, म्हणजे एक दरवाजा बंद झाल्यानंतर त्याच्यातून निघण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे होता तो प्रयत्न इथे दिसत नाही. थोडंफार पण ते मला वाटतं लिबर्टी घेतली असेल डिरेक्टरने, रायटरने, की ठीक आहे ना, बंद झालं मग ते खोलायला बघतात, मग त्याच्यातून काय घडेल अशा पद्धतीने थोडी ही काय सिरियस नोटवरची फिल्म नव्हती की बाबा ती सर्व्हायवल करायची, तो निघायचंय, अडकलाय फसलाय निघून, असं त्याला कॉमेडी करायची होती. आणि त्या पद्धतीने कॉमेडी प्रसाद ओकने केलेली आहे, ती यशस्वीरित्या केलेली आहे असं मी बिंदास बोलेन. बाकी इतर रिव्ह्यूज काय येतात मला त्याशी घेणं देणं नाही, पण मला असं वाटतं की रायटर आणि डिरेक्टर म्हणून प्रसाद ओकने लिबर्टी घेऊन ते अडकलेले एका रूम मध्ये त्याची लिबर्टी घेऊन त्यांनी जे काय दृश्य चित्रित केलेत किंवा जो स्क्रीन प्ले लिहिलाय तो प्रॉपर आहे असं मला तरी वाटतं. आणि ती धमाल उडवण्यासाठी, संशयातून काय कळलं होतो हे दाखवण्यासाठी हा सिनेमा अवश्य बघा. मी तर म्हणेन माझ्याकडून खूप चांगले मार्क्स आहेत या सिनेमाला.
खूप वेगळ्या पद्धतीची सिच्युएशनल कॉमेडी आहे, व्हिज्युअलायझेशन कॉमेडी आहे, वेगळ्या पद्धतीची कॉमेडी आणि खरोखरच छान आहे. तुम्ही एन्जॉय कराल. सिनेमा बघा. ठाकूर के बिंदास बोल मध्ये मी पुन्हा सांगेन, जरी हा सिनेमा चालत नसेल पण जिथे लागला असेल तिथे जाऊन हा सिनेमा नक्की बघा, तुमचे पैसे वसूल होतील. तर ठाकूर के बिंदास बोल मध्ये मी इथेच थांबतो. तुम्हाला जर माझा रिव्ह्यू आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. फुल ऑन कॉमेडी सिनेमा आहे. काही गोष्टी लिबर्टी घेतलेली आहे, काही गोष्टी थोड्याशा सोडलेल्या आहेत, पण सिनेमा उत्तम आहे हे एवढं सांगेन. धन्यवाद.